कधी ऐकलंय आई आपल्या स्वतःच्याच मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा देते? तर ही होती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. पती खांडेराव आणि नंतर सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकर गादीवर बसल्या. त्यांचा मुलगा मालोजीराव होळकर एक दिवस रस्त्यावरून जात असताना त्याच्या रथाखाली एक वासरू आलं आणि त्याचा मृत्यू झाला. जेव्हा ही गोष्ट अहिल्याबाईंना कळली तेव्हा त्यांना त्याचा खूप राग आला. त्यांनी स्वतःच्याच मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. त्या स्वतः रथावर बसल्या आणि मुलाला मारायला निघाल्या. त्यावेळेला गाय वारंवार मध्ये येत होती आणि त्यामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. अहिल्याबाई होळकर ह्या न्यायमूर्ती होत्या, बुद्धिवान होत्या, एक खूप मोठ्या योद्धा होत्या. त्या शंकराच्या निस्सीम भक्त होत्या. बद्रीनाथ, सोमनाथ ते पुरी, गया, काशी विश्वनाथ ते रामेश्वर पर्यंत अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. धर्मशाळा बांधल्या, विहिरी बांधल्या, घाट बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, स्त्रियांना आत्मनिर्भर बनवलं. तर अशा होत्या लोकमाता अहिल्याबाई होळकर. तुम्हाला यांची स्टोरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.